नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मित्र हो, म्हणजे पश्चिम बंगालमधील राजकारणाची चर्चा करताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आठवणी साहजिक आहे. म्हणजे काल गुरुदेवांची जयंती होती आणि त्यानिमित्तानं त्यांनी पाहिलेल्या स्वतंत्र भारताच्या संदर्भातील स्वप्नांचा परामर्श घेणे आवश्यक वाटते. म्हणजे त्यांनी स्वतंत्र भारताचे चित्र रंगविताना गुरुदेवांनी आपला हा स्वतंत्र भारत कसा असेल तर व्हेअर द माइंड विदाउट फिअर अशी कल्पना केली होती. त्यांचं दुर्दैव असे की त्यांच्याच राज्यात त्यांच्या या कल्पनांचा अक्षरशः चकनाचूर झाला. म्हणजे अगदी काँग्रेसच्या सिद्धार्थ शंकररे असोत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू असो, किंवा आता आपल्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, या दीर्घकाळ सत्तेवर राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गुरुदेवांच्या स्वप्नांचा, भावनांचा अक्षरशः चोळामोळा करून टाकला आहे. हा इतिहास आहे. म्हणजे गुरुदेवांचे स्मरण करताना आज फिअर काही प्रमाणात का होईना पण कमी होत असल्याचे दृश्य आहे. ममता बॅनर्जी यांची सत्ता गेल्यानंतर कोलकाता शहरात आणि परिसरात सर्वसामान्य जनता आज मुक्तपणे वावरताना पाहून गुरुदेवांना बरे वाटले असेल. म्हणजे बंगालचा निकाल लागला आणि काल गुरुदेवांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करून टाकली. म्हणजे ममताला विक्टिम कार्ड खेळायला काही मिळालं नाही. पण बंगालच्या संदर्भामध्ये अधिक जर खोलात जाऊन विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतात. त्यासंबंधी आपल्याला काहीतरी सांगावं, त्यासाठी हा प्रपंच. म्हणजे बंगाल वॉज सेव्ड फ्रॉम द हँड्स ऑफ US डीप स्टेट लेड कॉन्फरन्सी and combined west with East Bengal. The plan was foiled by Modi Shah by glorious victory. आणि म्हणूनच बंगाल जिंकल्यानंतर प्रेसिडेंट ट्रम्पने स्वतः मोदींना कॉल केला. यापूर्वी कधीही एखाद्या राज्याच्या निवडणुकीच्या साठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पंतप्रधानांना फोन केला असा काही इतिहास नाही. आता हे का केलं असेल? बिकॉज ट्रम्प न्यू गेम इज ओव्हर. त्यांचा गेम फसलेला आहे. कारण त्यांना माहीत आहे की एकदा जर मोदींनी बाजी हातात घेतली तर ते काही कधी सोडत नाहीत. म्हणूनच मोदी, शहा यांनी बंगालच्या निवडणुकीमध्ये आकाश पातळ अक्षरशः एक केलं होतं. एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये कशाचीही पर्वा न करता सभांचा धडाका त्यांनी लावला होता. अमित शहा तर 15 दिवस बंगालमध्ये डेरा टाकून बसले होते. मोदींचा स्पष्ट आदेशच होता म्हणजे असणार, काही करा, काही झालं तरी बंगाल जिंकला पाहिजे. म्हणून बंगालमधील विजय हा काही योगायोग नाही. आणि याच काळामध्ये इराण युद्धातील अमेरिकेचा इंटरेस्ट कमी झाल्याचे दिसते. तो सुद्धा काल्पनिक सीज फायरच्या नावाखाली 8 एप्रिलपासून आजपर्यंत एकही शब्द चर्चा न होता हे असं सीज फायर आहे. युद्ध स्थगित करण्यात आलं अमेरिकेकडून. कारण अमेरिकेसह सर्वांच्या नजरा बंगालवर लागलेल्या होत्या. अमेरिका, डीप स्टेट, चीन, पाकिस्तान, बांगलादेश अशा अनेक नजरा बंगालच्या निकालावर खेळून होत्या. जवळपास काही शतकांनी हा बंगाल हिंदूंच्या हातात आला आहे. भाजपच्या एका विजयाने अनेकांच्या अनेक योजना धुळीला मिळालेल्या आहेत. यात अनेक काउंटर प्लॅन्स आता ॲक्टिवेट केले जातील. म्हणजे तसं दिसतंच आहे. म्हणजे मुख्यमंत्री पदाचे एक प्रबळ दावेदार शुभेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकाची परवा जी हत्या झाली ते दुसरं काय सांगतं? प्रचंड हिंसा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भात मी माझ्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये सुद्धा
स्पष्ट शंका व्यक्त केली होती. त्यालाही लॉजिक आहे, कारण आहे. ममताने बंगाल पुन्हा जिंकणं हे अनेकांसाठी अत्यावश्यक होतं. आता तो प्लॅन मोदी आणि शहा यांनी जबरदस्त नाकेबंदी करीत उधळून लावला आहे. अनेक हितसंबंध यांचे करोडो रुपये, करोडो डॉलर्स यात बुडालेत. आता ते गप्प कसे बसणार? काही ना काही तर उद्योग करतीलच. त्यातच बंगालमधील हिंदू पहिल्यांदा इतका एकजूट झाला आहे. हे भाव वाटते तेवढी साधी सोपी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित तिथे बांगलादेश जवळ असल्यामुळे आपल्यापेक्षा जास्त नीट त्यांना आजूबाजूच्या देशातील गोष्टी माहीत झाल्या असतील मोदी शहांना. त्यामुळेच निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या वातावरणाचा पूर्ण फायदा जनतेने घेतला आणि संपूर्ण भारतावर अगणित उपकार केलेत बंगालच्या जनतेने, असे म्हणावे लागते. यावेळी जर ममता जिंकली असती तर, परवा एक बंगाली पत्रकाराचा व्हिडिओ पाहण्यात आला. हा पत्रकार सांगत होता की आज जर ममताच्या बाजूने निकाल लागला असता तर आजच्या रात्रीत किमान 5-7 हजार हिंदू महिलांवर बलात्कार झाले असते. नुसत्या या विचारांनी अंगावर काटा येतो, कल्पनाही करवत नाही. रक्तपात, हिंदूंचा संहार हे तर प्रत्येक निवडणुकीत होत आले, पण कदाचित बंगाल हा प्रांत भारतापासून कायमचा तोडण्याचा सर्वकष प्रयत्न झाला असता. कदाचित तशी पूर्ण योजना कागदावर तयार असू शकेल. पराभवानंतर ममतांनी जो एकूण अखंड तांडव सुरू केला ते पाहता सहज अंदाज येतो. मी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल या तिच्या वाक्याला सहज सोडून देता येणार नाही. अजूनही काही दुसऱ्या योजना हळूहळू पटावर येतील, आपल्याला दिसतील. भारतातील न्याय व्यवस्था पक्षपाती आहे. हा राहुलचा प्लॅन ममताच्या माध्यमातून रिॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणूनच ममताची सध्याची देहबोली जरी आक्रस्ताळी वाटत असली तरी तिचे प्रत्येक पाऊल या एका मोठ्या कटाचा भाग वाटतो. म्हणूनच भाजपाचा बंगाल विजय हा भारताच्या दृष्टीने खूप मोठ्या होऊ घातलेल्या आपत्तीतून बाहेर काढणारी घटना असू शकते. भाजपच्या बंगाल विजयाला अनेक पदर आहेत. बंगाल victory must be seen in the broader context of all the factors taken together. खूप बिंदू आहेत, ते जोडले तर अजून एखादा व्हिडिओ करता येईल. दरम्यान आज म्हणजे आता भाजपच्या विधिमंडळ नेता निवडण्यात येईल आजच. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि बंगाल विजयाचे शिल्पकार अमित शहा सकाळीच कोलकाता येथे दाखल झालेले आहेत. शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वाटते. मिळालेल्या माहितीनुसार या राज्यातही 2 उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर आता उद्या आपण सविस्तर बोलू. तर तूर्त इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.